नमस्कार मित्रांनो, आर-टी-ई ॲडमिशनच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व पालकांसाठी आता एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आलेली आहे. आर-टी-ईची दुसरी लिस्ट अखेर अधिकृत साईटवर उपलब्ध झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर या लिस्टमध्ये लागलेले आहेत, त्यांच्या पालकांना मोबाईलवर एस-एम-एस सुद्धा आलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवर आलेला एस-एम-एस चेक करू शकता आणि समजा ज्या पालकांना अजून एस-एम-एस आलेला नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. ते पालकवर्ग थेट अधिकृत साईटवर येऊन सुद्धा आपला नंबर लागलेला आहे किंवा नाही, हे अगदी सहजपणे चेक करू शकता. आता आपण साईटवर आल्यानंतर कशाप्रकारे प्रोसेस करायची ते पाहूया. साईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन्स दिलेले पाहायला मिळतील. या लिस्टमध्ये ज्यांचेही नंबर लागलेले आहेत, त्यांना 15 ते 23 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आले आहे. म्हणजेच या मुदतीत तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. हे नक्की लक्षात ठेवा. त्यासोबतच तुम्हाला एस-एम-एस आला आहे का? हे एकदा नक्की चेक करा. तुमचा वेटिंग क्रमांक कसा चेक करायचा? हे आपण ऑलरेडी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, साईटवर सर्वात शेवटी आल्यानंतर ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजेच अर्जाची स्थिती असा एक ऑप्शन दिलेला आहे. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही ॲप्लिकेशन नंबर असेल, तो यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. हा ॲप्लिकेशन नंबर तुमच्या फॉर्मवर सुद्धा असेल किंवा आतापर्यंत तुम्ही ज्या ॲप्लिकेशन नंबरने लॉगिन केलेलं आहे, तोच नंबर टाकून तुम्हाला गो या बटनावर क्लिक करायचं आहे. गो केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण डिटेल्स दिसेल. जर तुमचा नंबर लागला असेल किंवा लागला नसेल, तर त्यानुसार तुम्हाला वेगळी डिटेल्स येऊ शकते. आता उदाहरणासाठी आपण एका विद्यार्थ्याचं स्टेटस पाहूया. या विद्यार्थ्याला काय आलंय बघा, प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर 5 पर्यंतच अर्जाची निवड झालेली आहे. म्हणजेच या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे. इथे स्टेटसमध्ये वेटिंग सिलेक्शन अलोकेटेडमध्ये येस असं दाखवत आहे आणि सध्या ॲडमिशन स्टेटस पेंडिंग आहे. इथून हा विद्यार्थी किंवा पालकवर्ग व्ह्यू अँड प्रिंटवर क्लिक करून त्यांचे जे काही ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतात. पालकांनी ॲडमिशनला जाताना हेच ॲडमिट कार्ड घेऊन तिथे जायचं आहे. ॲडमिशनला जाताना ॲडमिट कार्डसोबत तुम्हाला हमीपत्र घेऊन जावं लागणार आहे. त्यानंतर तुमचे जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्सची लिस्ट आपण ऑलरेडी आधी दिलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर पुन्हा नवीन डॉक्युमेंट लिस्ट पाहिजे असेल, तर या व्हिडिओच्या खाली फक्त डॉक्युमेंट लिस्ट एवढंच कमेंट करा. ते डॉक्युमेंट्स, हमीपत्र आणि ॲडमिट कार्ड एवढी सगळी कागदपत्रे घेऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरला जायचं आहे. आता हे व्हेरिफिकेशन सेंटर कुठे शोधायचं? तर बघा, जेव्हा तुम्ही व्ह्यू अँड प्रिंटवर क्लिक कराल, तेव्हा त्या पेजच्या सर्वात शेवटी बघा, अर्जाची पडताळणी खालीलपैकी शाळेच्या नजीकच्या केंद्रावरील आवश्यक कागदपत्रासहित उपस्थित राहावे, असं लिहून खाली ॲड्रेस दिलेला आहे. तर या दिलेल्या ॲड्रेसवर म्हणजेच केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करू शकता. तुम्हाला जर अलॉटमेंट लेटर म्हणजेच ॲडमिट कार्ड मिळालेलं असेल, तर काळजी करू नका. त्या ॲडमिट कार्डच्या सर्वात शेवटी तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरचं लोकेशन आणि ॲड्रेस दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, तुमची दुसरी लिस्ट उपलब्ध झालेली आहे. तर लवकरात लवकर आपले नंबर लागले का ते चेक करून घ्या. या अगोदर जी पहिली लिस्ट होती, ती रेग्युलरवाल्यांसाठी होती आणि आता वेटिंगवाल्यांसाठी ही पहिली, म्हणजेच आपल्यासाठी ही दुसरी लिस्ट जाहीर झालेली आहे. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर आपले नंबर चेक करा, डॉक्युमेंट्स रेडी करा आणि आजपासून व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन आपला प्रवेश निश्चित करा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा. डॉक्युमेंट लिस्ट पाहिजे असेल तर आत्ताच कमेंट करा. आर-टी ॲडमिशनबद्दल जी काही पुढील नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनेलवर दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू पालकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.